दाट व काळे केस हे तारुण्याचे एक लक्षण आहे. त्याचबरोबर आपल्या व्यक्तिमत्वाचा, सौंदर्याचा तो एक अविभाज्य घटक सुद्धा आहे. दररोज 50 ते 100 केस गळणं हे सामान्य आहे. पण त्यापेक्षा अधिक केस जर गळत असतील, तर निश्चितपणे हे एक काळजीचं कारण ठरू शकतं आणि आपल्या वाढत्या केस गळतीबरोबर आपला आत्मविश्वास सुद्धा हळू कमी होत असतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला केस गळती असेल, तर निश्चितपणे तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हेअर फॉल म्हणजे केस गळती. त्याची लक्षणं काय आहेत? त्याची कारणं काय आहेत? त्याच्यावर काय केस गळती होऊ नये यासाठी काय उपाय करता येतील? आणि केस गळतीवर प्रभावी अशी होमिओपॅथिक औषधं कोणती आहेत? ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण बघूयात की केसांचं स्ट्रक्चर काय असतं. तर आपल्या शरीरामध्ये केस हे अस्थिधातूपासून बनलेले असतात. आपल्या केसांचं आणि नखाचं आरोग्य हे आपल्या हाडांच्या आरोग्यावर अवलंबून असतं. म्हणजे केसांचं जे स्ट्रक्चर असतं ते प्रोटीनियस टाईपचं एक स्ट्रक्चर असतं, ज्याच्यामध्ये किरॅटिन नावाचं प्रोटीन असतं. आता दोन प्रकार असतात. एक हेअर लॉस असतो आणि एक हेअर फॉल असतो. तर हेअर फॉल मध्ये काय होतं, केस गळतात परंतु ते केस पुन्हा नव्याने निर्माण होण्याची किंवा उगवण्याची शक्यता असते. तर ही कॉमन कंडिशन आहे. पण ज्यावेळेला हेअर लॉस होतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये हेअरची रिग्रोथ किंवा पुन्हा केस उगवण्याची शक्यता खूप कमी असते. सो इट इज अ बिग प्रॉब्लेम. त्यामुळे हेअर लॉस आणि हेअर फॉल याच्यामधला फरक समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर केस गळती होते म्हणजे नक्की काय होतं? अशामध्ये काय लक्षण आपल्याला कॉमन दिसून येतात? तर केस विरळ होतात. केसाचं व्हॉल्यूम किंवा घनता जी म्हणतो ती कमी होते. काही ठराविक भागात केस गळतात त्याला आपण पॅची हेअर लॉस म्हणतो किंवा हेअर लॉस इन पॅचेस असं म्हणतो. ज्याला ॲलोपेशिया एरियाटा सुद्धा म्हणतात. बऱ्याच वेळा आपल्या डोक्यामध्ये खाज येते, कोंडा असण्याची शक्यता असते आणि त्याच्यानंतर आपल्या केसाचं जे केसामध्ये हळूहळू टक्कल पडायला सुरुवात होते. तर ही काही कॉमन लक्षणं आहेत हेअर लॉसची. त्याच्यानंतर आपण बघूयात की हेअर लॉसची कारणं काय आहेत? केस गळण्याची महत्वाची कारणं, बरीच महत्वाची कारणं आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे अनुवंशिकता. तुमच्या घरामध्ये जर फॅमिली हिस्ट्री असेल केस गळतीची, तर निश्चितपणे पुढच्या पिढीमध्ये सुद्धा केस गळणे, टक्कल पडणे या गोष्टी कॉमनली दिसून येतात. दुसरं म्हणजे असंतुलित आहार. तुमचा आहार जर संतुलित नसेल, तर केस गळतीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमच्या आहारामध्ये जर मिठाचं, सोड्याचं प्रमाण जास्त असेल, तर अशा व्यक्तीमध्ये निश्चितपणे केस गळती ही दिसून येते. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे वजन कमी करण्याच्या नादात आजकाल बऱ्याच लोकांमध्ये डायटिंग केलं जातं. वेगवेगळे प्रयोग केले जातात वजन कमी करण्याचे आणि त्यामध्ये अशा व्यक्तींना न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजना सामोरं जावं लागतं. पोषण तत्वांची कमतरता या लोकांना जाणवायला लागते. जसं की लोह आहे, व्हिटॅमिन B12 आहे, व्हिटॅमिन ए, ई, सी आहे, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत, प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे. या सर्व गोष्टींची हळूहळू जेव्हा कमतरता जाणवायला लागते, तेव्हा अशा व्यक्तीमध्ये निश्चितपणे हेअर लॉस हा दिसून येतो, केस गळती दिसून येते. त्याच्यानंतर हार्मोनल चेंजेस. बरेच हार्मोन्स हे केस गळतीसाठी कारणीभूत असतात. जसं की अँड्रोजन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे, डीटीएच हार्मोन मेनली जे टेस्टोस्टेरॉनचं रूपांतर ज्यावेळेला डीटीएच मध्ये होतं, त्यावेळेला केस गळती होते. त्यानंतर थायरॉइड आहे. तर असे हार्मोन्सचं ज्यावेळेला असंतुलन आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं, त्यावेळेला सुद्धा केस गळती दिसून येते. बऱ्याच वेळेला काय होतं, की एखाद्या व्यक्तीला मलेरिया झाला, टायफॉइड, कोविड, डेंग्यू असे आजार झाले, तर त्या आजारानंतर सुद्धा केस गळतीचं प्रमाण जास्ती प्रमाणात दिसून येतं. त्याच्यानंतर हेअर स्ट्रेटनिंग म्हणजे केस सरळ करणे, केस कुरळे करणे, हेअर कर्लिंग, हेअर स्ट्रेटनिंग या गोष्टी ज्यावेळेला आपल्या
या गोष्टींचा प्रयोग ज्यावेळेला आपल्या केसांवरती केला जातो, त्यावेळेला वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात. तर याच्या वापरामुळे सुद्धा निश्चितपणे केस गळण्याची शक्यता ही जास्ती प्रमाणात असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करताना सुद्धा केमिकलचा वापर केला जातो. त्या विचित्र हेअरस्टाईल्स करताना सुद्धा जे केमिकल वापरले जातात, त्यामुळे त्याचा परिणाम दूरगामी परिणाम आपल्या केसांवरती, आपल्या हेअर फॉलिकल्स वरती दिसून येतो आणि केस गळती जास्ती प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. त्यानंतर प्रदूषण, व्यसनं, क्षारयुक्त पाणी हे सुद्धा केस गळतीचं महत्वाचं कारण आहे. आणि स्ट्रेस, मानसिक ताण, तणाव, काळजी, चिंता या गोष्टीमुळे केस गळती ही वाढू शकते. ऑलरेडी आपले केस गळत असल्यामुळे एक प्रकारचा तो स्ट्रेस आपल्यावरती असतो आणि बाकीचं जर एखादा शारीरिक किंवा मानसिक धक्का आपल्याला अचानकपणे बसलेला असेल, म्हणजे एखादा प्रसंग घडून गेला आणि त्याचा धक्का आपल्या शरीराला किंवा मनाला बसला असेल, तर त्यानंतर सुद्धा केस गळतीचं प्रमाण हे वाढू शकतं. त्याच्यानंतर जास्त औषधांच्या वापरामुळे, जसं की संधिवात आहे, नैराश्य आहे, हृदयविकार आहे, ज्याच्यामध्ये बरेच औषधं वापरली जातात. जसं की अँटी डिप्रेसंट्स आहेत, गर्भनिरोधक गोळ्या आहेत, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्ज आहेत. त्यामुळे तुम्हाला केस गळतीला सामोरं जावं लागतं. औषधांच्या अतिवापरामुळे सुद्धा केस गळण्याची शक्यता असते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, केमिकल युक्त शॅम्पू, हेअर ऑइल किंवा हेअर डाइंग, हे हे हेअर कलर करण्याची जर वारंवार आपल्याला सवय असेल, जास्ती वापर त्याचा होत असेल केसांवरती, तर त्या त्या व्यक्तीला सुद्धा निश्चितपणे हेअर लॉसची शक्यता जास्ती प्रमाणात असते. त्यानंतर रेडिएशन ज्या पेशंटमध्ये दिलं जातं, रेडिओथेरपी ज्यांच्यामध्ये दिली जाते, त्यांना सुद्धा केसांच्या गळतीला सामोरं जावं लागतं. टक्कल पडण्याची अशा व्यक्तींमध्ये शक्यता असते. बऱ्याच वेळा आजकाल तरुण मुलींमध्ये ज्यावेळेला केस मागच्या बाजूला टाईट वेणी वगैरे घातली जाते, टाईट बांधले जातात, खेचले जातात मागच्या बाजूला केस, त्यावेळेला पुढची जी हेअरलाईन आहे ती विरळ होण्याची शक्यता असते आणि इथल्या भागातले केस हे हळूहळू गळायला लागतात आणि त्या ठिकाणी पॅचेस निर्माण होतात आणि केस गळती सुरू होते. त्यामुळे जास्ती टाईट केस मागच्या बाजूला बांधणं सुद्धा टाळायचं आहे. त्यामुळे फ्रंटल साईडला बाल्डनेस येण्याची शक्यता असते. तर ही काही महत्वाची कारणं होती ज्याच्यामुळे हेअर लॉस होऊ शकतो. आता हेअर लॉस टाळण्यासाठी आपल्याला काय उपाय करता येतील? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला बॅलन्स डाएट, संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये मी नेहमीच सांगते, की ताजी फळं, ताजे पालेभाज्या, लेग्युम्स, प्रोटीन्स ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करायचा आहे. पाणी आपल्याला भरपूर प्यायचं आहे. पुरेशी झोप आपली झाली पाहिजे. झोप सुद्धा अतिशय महत्वाची आहे. अपुरी झोप हे सुद्धा हेअर लॉसचं एक महत्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर 2 महत्त्वाच्या गोष्टी, की केमिकलचा वापर आपल्याला आपल्या केसांवरती कमी प्रमाणात करायचा आहे. नैसर्गिक गोष्टी रिठा, आवळा या गोष्टींचा वापर करायचा आहे. केमिकल युक्त जी प्रसाधनं आहेत केसांसाठी वापरली जाणारी गोष्टी आहेत त्या आपल्याला कमी प्रमाणात वापरायच्या आहेत. त्याच्यानंतर 2 महत्त्वाच्या गोष्टी ज्या हेअरशी संबंधित आहेत, ज्याच्यामध्ये प्रॉपर हेअर कोम्बिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे केस विंचरण्याची जी पद्धत आहे, ती प्रॉपर असली पाहिजे. म्हणजे काय, ज्यावेळेला आपण कंगवा घेतो आणि केस विंचरायला सुरुवात करतो, त्याला भरपूर प्रेशर देऊन मुळापासून खरडून केस विंचरले गेले पाहिजेत. जोर देऊन आपल्याला केस विंचरायचे आहेत, कारण त्यामुळे काय होतं, की आपल्या स्काल्प मधलं जे नॅचरल ऑइल आहे, ते सिक्रीट व्हायला मदत होते, वाढायला मदत होते आणि त्याच्यामुळे आपल्या केसांना एक चांगल्या प्रकारचं पोषण मिळू शकतं. म्हणून खरडून केस विंचरण्याने डॅन्ड्रफ होण्याची शक्यता कमी असते. खरडून केस विंचरल्यामुळे जी डेड स्किन आहे स्काल्पची राहण्याची शक्यता कमी राहते, ती होतच नाही. त्यामुळे डॅन्ड्रफ सुद्धा खरडून केस विंचरण्याने होत नाही. जे लोक अधांतरी अज्यात वरच्या वर केस विंचरतात त्यांच्यामध्ये डॅन्ड्रफचं प्रमाण जास्ती प्रमाणात दिसून येतं. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे प्रॉपर ऑइलिंग करून हेड मसाज तुम्ही केसांना आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी केला पाहिजे. नाहीतरी एकदा तरी केलाच पाहिजे. ज्याच्यामध्ये प्रॉपरली मसाज करून तुम्ही ऑइल जे आहे ते तुमच्या केसांच्या मुळांशी मुरवलं पाहिजे. त्याचं छोटंसं उदाहरण म्हणजे आपण जर झाडांना पाणीच नाही दिलं तर काय होतं? झाडं कोरडी होतात, त्याची पानं गळून पडायला लागतात, त्याची मुळं कोरडी होतात. त्याच पद्धतीने जर केसांना प्रॉपर ऑइल नाही मिळालं, तर हळू-हळू केस गळती, केस कोरडे होतात, हेअर फॉलिकल्सच्या जागी ड्रायनेस निर्माण होतो, ते कमकुवत होतं आणि मग ते हळू गळायला सुरुवात होते. त्यामुळे
ऑइलिंग करणं किंवा केसांना तेल लावणं आणि प्रॉपरली हेड मसाज करणं हे केस गळतीवरचं अतिशय उत्तम इलाज आहे. त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या हेअर फॉलिकल्सला मायक्रो न्यूट्रिएंट्स मिळतात. तुमच्या हेड मधलं मायक्रो सर्क्युलेशन वाढायला लागतं आणि मग तुमचे केस जे आहेत ते अ, दाट होतात, स्ट्रॉंग होतात आणि त्याची गळती जी आहे ती आपोआप कमी होते. तर प्रॉपर कोम्बिंग आणि प्रॉपर ऑइलिंग हे केसांना करणं खूप महत्वाचं आहे. आता आपण बघणार आहोत होमिओपॅथिक शास्त्रामध्ये कुठली अशी औषधं आहेत जी तुमच्या हेअर फॉलसाठी अतिशय प्रभावीपणे काम करतात. तर नॅट्रमूर हे होमिओपॅथी मधलं औषध आहे, जे आपण हेअर फॉलसाठी देऊ शकतो. अशा व्यक्तींमध्ये दुःखद घटना घडलेल्या असतात. त्या दुःखांना ते सामोरे गेलेले असतात. मीठ जास्ती मीठ खाल्ल्यामुळे अशा लोकांच्यामध्ये हेअर फॉल दिसून येतो. त्यामुळे नॅट्रमूर अशा व्यक्तीला दिलं जातं. त्याच्यानंतर लाइकोपोडियम. लाइकोपोडियममध्ये वयोमानाच्या आधीच केस पांढरे व्हायला सुरुवात होतात, ज्याला प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स म्हणतात. केस पांढरे होणे आणि केस गळती याच्यामध्ये लाइकोपोडियम दिलं जातं. फॉस्फरसमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात बंचेसमध्ये हेअर लॉस लॉस होतो. केस धुताना, विंचरताना प्रचंड प्रमाणात केस लॉस झाल्यानंतर आपण फॉस्फरस ही मेडिसिन देतो. त्याच्यानंतर सेपिया. सेपिया हे हेअर फॉलसाठी अतिशय उत्तम औषध आहे, ज्यावेळेला पेशंटला मायग्रेनची किंवा हेडेकची कंप्लेंट असते. हेअर लॉस विथ किंवा हेअर फॉल विथ हेडेक ऑर मायग्रेन अशी जर लक्षणं असतील तर आपण सेपिया 30 हे मेडिसिन देऊ शकतो. त्याच्यानंतर फ्लोरिक ऍसिड हे सुद्धा मेडिसिन आपल्याला हेअर फॉल मध्ये द्यायचे, ज्या वेळेला पॅची हेअर लॉस असतो. पुढचं जे औषध आहे ते म्हणजे ऍसिड फॉस. ऍसिड फॉस हे औषध अशा व्यक्तींमध्ये दिलं जातं ज्यांच्यामध्ये केस गळती, अचानक एखादा मानसिक धक्का त्यांना बसतो. त्यांच्या जवळच्या व्यक्तींना अशी लोक गमावतात आणि त्यानंतर जे दुःख येतं, हेअर हेअर लॉस आफ्टर ग्रीफ किंवा दुःखानंतर केस गळती ज्याला आपण म्हणतो, स्ट्रेस नंतर केस गळती असेल तर ऍसिड फॉस हे होमिओपॅथी मधलं अतिशय उत्तम औषध आहे. त्यानंतर जाबोरँडी मदर टिंक्चर, विस्बेडॉन हे होमिओपॅथिक औषध अ, हे अतिशय महत्वाचं आहे हेअर लॉस मध्ये आणि हेअर्सच्या इतर तक्रारींमध्ये सुद्धा. नंतर थॅलियम ऍसिटिकम जे औषध आहे ते ज्या कॅन्सरच्या पेशंटमध्ये रेडिओथेरपी, किमोथेरपी नंतर केस गळती होते, पूर्णपणे हेअर लॉस होतो, अशा कंडिशन मध्ये आपल्याला थॅलियम ऍसिटिकम हे मेडिसिन द्यायचं आहे. त्याचे खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात. त्यानंतर ओव्हर यूज ऑफ अँटीबायोटिक्स ज्या वेळेला होतात, म्हणजे एखाद्या आजारामध्ये जर भरपूर प्रमाणात अँटीबायोटिक्स दिले असतील आणि त्याच्यानंतर केस गळती सुरू झाली असेल, तर नक्सवोमिका आणि सल्फर ही दोन उत्तम औषधं आहेत जी आपल्याला पेशंटला द्यायची आहेत. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू आणि पोस्ट कोविड हेअर फॉल जर असेल, या सगळ्या आजारांनंतर जर केस गळतीचं प्रमाण वाढलं असेल, तर कार्बोव्हेज हे अतिशय होमिओपॅथी मधलं उत्तम औषध आहे. ते आपण प्रिस्क्राईब करतो. त्याचा खूप सुंदर रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर व्हिंका मायनर. व्हिंका मायनर हे सुद्धा हेअर लॉस साठी एक अतिशय उत्तम औषध आहे, ज्याच्यामध्ये स्काल्प मध्ये इचिंग असतो, डॅन्ड्रफ असतो आणि भरपूर प्रमाणात पॅची हेअर लॉस असतो. हेअर लॉस इतरही ठिकाणी पाहायला मिळतो. आयब्रोज मधला हेअर लॉस, दाढी मधला हेअर लॉस, अशा सगळ्या ठिकाणाहून जर हेअर लॉस होत असेल तर व्हिंका मायनर हे होमिओपॅथी मधलं एक अतिशय उत्तम औषध आहे. नंतर सिलिशिया हे ॲलोपेशिया एरियाटासाठी किंवा पॅची हेअर लॉस साठी होमिओपॅथीमध्ये उत्तम औषध आहे, ज्याच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी पेशंटला जाणवत असते. पेशंट खूप माइल्ड असतो, अशा कंडिशन मध्ये आपण सिलिशिया हे औषध देऊ शकतो. तर ही काही महत्वाची होमिओपॅथिक औषधं होती. बऱ्याच वेळेला पेशंटच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर हेअर फॉल असेल, ॲलोपेशिया असेल, तर हुजा वनेम हे औषध 15 दिवसातून एकदा दिलं, असे 4 डोसेस आपल्याला 2 महिन्यात द्यायचे आहेत. अशा कंडिशन मध्ये सुद्धा पेशंटला चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतात. ज्यावेळेला आपण फॅमिली हिस्ट्रीमध्ये हेअर लॉस किंवा हेअर फॉल असेल त्यावेळेला थुजा देतो आणि थुजाचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात थुजा 1M पोटेन्सी मध्ये. त्यानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की काही ठिकाणी अँटी मायझमॅटिक रेमेडी किंवा नोसूड्स आपल्याला प्रिस्क्राईब करावे लागतात. त्यामध्ये ट्युबरक्युलिनम आणि सिफिलिनम हे सुद्धा 2 होमिओपॅथिक उत्तम औषधं आहेत हेअर लॉस किंवा alopecia मध्ये देण्यासाठी. तर आता मी जी काही सगळी औषधं सांगितली ती होमिओपॅथी मधली बेस्ट औषधं आहेत, ज्या त्या व्यक्तीच्या लक्षणांनुसार, शरीर प्रकृतीनुसार
त्याचं प्रकृतीचं औषध दिलं जातं. तर याच्यासाठी निश्चितपणे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ इतर गरजूंसोबत शेअर करा. माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही कमेंट करायचे असतील व्हिडिओ संदर्भात तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये करा. या अशाच काही तक्रारी तुम्हाला जाणवत असतील तर माझ्या WhatsApp नंबरवरती तुम्ही माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.